तळा झालाय म्हातारीचा. सकाळपासून जागा का म्हणून काही सोडलेली नाही. जणू की आम्ही फोडणारच आहोत त्या कपाटाचा दरवाजा. नाच शेर म्हातारी सव्वाशेर. सत्य आहे. आजी उठा, नात आली तुमची. उठा उठा. अरे सनदी ये बा ये. ये स्वानंदी बैस बैस. सकाळपासून देवळात गेले नाही. आता जाऊन येते हो मी देवळात. घे पाठ. आई मी घेतलंच तर तुम्ही कशाला? अगं असू दे. अगं दमून आलेल्या माणसाला पाणी द्यावं. ललिता बोल हिच्याशी, मी पटकन चहा टाकतो. का आजी तुम्ही घेणारच ना चहा? नाही तुम्ही नाही घेणार चहा, तुम्हाला देवळात जायचंय ना. हो 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 बर स्वानंदी मी देवळात जाऊन येते ग बाई. बर हे बघ या तुझ्या चाव्या घे आधी. नीट जा गं. हो हो सावकाश. हा छत्री घेताय का? आहे आहे. स्वानंदी आपल्याला महत्वाचं बोलायचं राहिलं, आठवते ना तुला? नाही म्हणजे आता निरंजन इंद्रनील अजून ऑफिस मधनं आलेले नाहीयेत. आजी निलिमा बाळू तेही घरात नाहीयेत. तिघच होत आपण. मोकळेपणाने बोल तू. तू ते 10 लाख रुपये आम्हाला दाखवून रिकामी ब्रीफकेस देऊन गेलीस. ती रिकामी ब्रीफकेस भरली जावी म्हणून काय करायचं आम्ही? म्हणजे काय अटी काय आहेत तुझ्या? तसं तर तुला हवं तसं वागायला आम्ही सुरुवात केलेलीच आहे. सुरुवात केली म्हणजे? अगं म्हणजे निलिमा निरंजनला मान देण्यापासून तुझ्या हातात सगळ्यात गोष्टी देण्यापर्यंत सगळं करतोय आम्ही. तू निलिमाला बोलून घे. तिच्याशी सुद्धा खूप प्रेमाने वागू बघ आम्ही. तुला वाईट वाटेल असं आम्ही काहीही करणार नाही. तुम्ही जरा शांत राहा, तिला बोलू दे. बोल ग तू. आत्ता खरे मुद्द्यावर आलोत आपण. आई बाबा काय ना, भाऊजी आणि वहिनींना मान द्यावा, त्यांच्याशी नीट वागावं, मला आपलंसं करावं, या घरातल्या कामांना हातभार लावावा, या ना सगळ्या माफक अपेक्षा आहेत माझ्या. या अटी नाहीयेत. अटी वेगळ्याच आहेत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाहडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?